राष्ट्रीय संविधान बचाव गठीत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन कृती समितीच्या वतीने ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलंय। लोकशाही आहे, जनतेचं राज्य आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने जनतेचे म्हणणे ऐकले आहे अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे। प्राध्यापक देवीदास इंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान या ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन कृती समितीच्या वतीने आम्ही आज 10 डिसेंबर 2024 रोजी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात यासाठी धरणे बेमुदत धरणे आंदोलने चालू केलेली आहेत। त्या पद्धतीने जोपर्यंत ईव्हीएम हटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही या पद्धतीचा निश्चय करून आम्ही या भारतीय लोकशाहीच्या पद्धतीने जर सरकार चालत असेल तर सरकार आमचं नाही, निवडणूक आयोग आमचा नाही, ते आमचं ऐकत नसतील तर हे जनतेचं सरकार आहे, म्हणजे जनतेचं राज्य आहे। जनतेच्या पद्धतीनेच त्यांनी निकाल दिले पाहिजेत, जनतेचं म्हणणं ऐकलं पाहिजे। त्या पद्धतीने ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घ्याव्यात असं आम्ही ठोसपणे मत मांडतो। नाही जर झालं तर आम्ही देशभर आंदोलन करू। या पद्धतीचे आम्ही सतत ईव्हीएम हटवण्यासाठी प्रयत्न करीत राहू। एवढे बोलतो, थांबतो। नाशिकमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन केलंय। निवडणूक आयोगाने ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। ईव्हीएम हटाव, देश बचाव, महागाई बेरोजगारी वाढवणारे सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। महागाई बेरोजगारी वाढवणारे सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। ईव्हीएम हटाव, देश बचाव, ईव्हीएम हटाव, देश बचाव, हटाओ बॅलेट पेपर, ईव्हीएम हटाओ बॅलेट पेपर, ईव्हीएम हटाओ बॅलेट पेपर। अदानी मुर्दाबाद, मुर्दाबाद। अदानीला पाठीशी घालणारा भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। अदानीला पाठीशी घालणारा मोदी शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद। अदानीला पाठीशी घालणारा मोदी शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद। भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। सीपीआय जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। ईव्हीएम हटाओ निषेध 10 डिसेंबर सीपीआय पूर्ण भारतामध्ये हा आंदोलन करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून पैठण गेट येथे आज हे निदर्शने करण्यात येत आहेत। एकतर वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, तसेच अडाणीने केलेला भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि मणिपूर सारे जे 1.5-2 वर्षापासून जळत आहेत तर तिथे शांतता प्रस्थापित झाली पाहिजे ह्या मागण्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। त्याचप्रमाणे इतक्या झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका आपल्या नजरेत ठेवून ईव्हीएम वर बंदी आणून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी हे अशी मागणी घेऊन हे देशव्यापी आंदोलन आम्ही करीत आहोत। आपल्याला माहित आहे की ज्या गावामध्ये 314 मतदार आहेत फक्त, तर तिथे 614 मतांची काउंटिंग होते। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 लाख 6.5 लाख मत जास्त मोजण्यात येतात। हे सगळे घोटाळे दाबून ठेवले जातात आणि जर जनताला शंकाच आहे ईव्हीएम वर तर हे ईव्हीएम बंद का करत नाही आता असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। कारण यांना ईव्हीएम द्वारे आपल्या केंद्र शासनाला पूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपल्याच पक्षाचं राज्य आणायचं आहे। त्यांना कुठल्याही विरोधी पक्षांना पुढे जाऊ द्यायचं नाही हेच त्यांचा विचार आहे।